नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. काल अमेरिकन मार्केट मंदीत होते. नॅसडॅक, डाव जोन्स, S&P सगळे इंडेक्स मंदीत होते आणि मार्केट मंदीत राहण्याचं कारण त्यांचे बॉन्ड यील्ड वाढले. 4.60 या लेव्हलला गेले. 20 वर्षाच्या बॉन्डचा लिलाव होता, त्यालाही फारशी मागणी आली नाही. ॲपल, ॲमेझॉन, युनायटेड हेल्थ हेही शेअर्स सगळे पडले. 30 वर्षाचं बॉन्ड यील्ड 5% तर 10 वर्षाचं बॉन्ड यील्ड 4.53% होतं. आता भारताचं बॉन्ड यील्ड आणि अमेरिकेचं बॉन्ड यील्ड यामध्ये डिफरन्स जो आहे तो वाढत चालला आहे. याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2201 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 683 कोटीची. म्हणजे अमेरिकन इकॉनॉमी श्रिंक होती आहे. अमेरिकेमध्ये कर्जाचा बोजा वाढतो आहे. पूर्वीसारखी स्थिती आता अमेरिकेची उरलेली नाही. कर्जाचा बोजा, व्याजाचा बोजा सगळंच वाढतं आहे. त्यामुळे ही स्थिती कधी ना कधी येणारच होती. ते आता हळूहळू एक एक दर्शन घडू लागले. इंडसइंड बँकेचा रिझल्ट लागला, फायद्यातून तोट्यात गेली. NPA वाढले, प्रोव्हिजन वाढली, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं. ONGCचा फायदा कमी झाला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. कारण ONGC आणि ऑइल इंडियाच्या बाबतीत आपल्याला दिसतच होतं की क्रूडचा भाव 60, 62, 65 या लेवलवर राहतो. इंडिगोचा रिझल्ट चांगला लागला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. पण रिझल्टमध्ये 946 कोटी एवढ्या अदर इन्कमचा समावेश आहे. कोलगेटचा एम्प्लॉई खर्च 8% वाढला. जाहिरातीचा खर्च 7% वाढला आणि खेडोपाड्यातून मागणी खूप कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचा EBITDA कमी झाला. इरकॉनचा रिझल्ट कमजोर, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन कमी झालं. GMM फाउंडर फायद्यातून तोट्यात गेली कारण अदर इन्कम कमी झालं आणि एक्सेप्शनल लॉस 47 कोटी झाला. नाल्कोचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. त्यांची केमिकल विभाग आणि ॲल्युमिनियम विभाग या दोन्हीचाही रेव्हेन्यू वाढला. ऑइल इंडिया प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. HG इन्फ्रा रिझल्ट कमजोर लागला. गॅलंट इस्पात प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. पण या सगळ्यामध्ये 11.62 कोटी एवढ्या अदर इन्कमचा समावेश आहे. मनकाइंड फार्मा प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. गल्फ ऑइल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं, पण याने 28 रुपये डिव्हिडंड दिला. इन्फोसिस लॉजिक मॉनिटर बरोबर त्यांनी कोलॅबोरेशन केलं. हा एक AI पॉवर्ड SaaS बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. इरिडाने डेट रिकव्हरी ट्रायब्युनलकडे 510 आणि 219 कोटींसाठी जे जेन्सॉलकडून येणं आहे
त्याच्या वसुलीसाठी अर्ज केला. KEI राजस्थान स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनकडून 93.58 कोटीला त्यांनी जमीन घेतली. हिंदुस्तान झिंक आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटकडून मिनरल ब्लॉकचा ऑक्शन होणार आहे. त्याच्या कंपोजिट लायसन्ससाठी त्यांना LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट मिळालं. इंडियन हॉटेल आगरताला हॉटेलसाठी त्रिपुरा सरकारबरोबर त्यांनी करार केला. त्यामुळे नॉर्थ ईस्टमध्ये आणखीन 14 हॉटेल काढता येतील. गार्डन रिच शिपबिल्डर्स 1 जुलै 2024 रोजी ॲडव्हान्स्ड ओशन गोईंग TVG कन्स्ट्रक्शनसाठी $21 मिलियन ऑर्डर जी बांगलादेश सरकारने दिली होती ती ऑर्डर कॅन्सल केली. थॉमस कुक केरळच्या फॉरेक्स डिमांडप्रमाणे फॉरिन एक्सचेंज डिस्ट्रीब्युशन टॅपिंग आम्ही वाढवू असं थॉमस कुकने सांगितलं आणि ॲक्च्युअली ते वाढवलंसुद्धा. NBCCला नवी दिल्लीतून 161.6 कोटीची ऑर्डर मिळाली. मेड प्लस कर्नाटकातील स्टोअरसाठी ड्रग लायसन्स सस्पेन्शन ऑर्डर मिळाली त्यांना. 1 ऑगस्टपासून MGL PEL म्हणजे पिरामल एंटरप्राइजेस, महानगर गॅस, हिंदुस्तान कॉपर, बिर्ला सॉफ्ट, आरती इंडस्ट्री हे FNOमधून बाहेर पडते. जिंदाल पॉली त्यांच्या नाशिक प्लांटमध्ये फायर इन्सिडेंट झाला पण नुकसान झालं नाही. काही काळपर्यंत त्यांच्या बिझनेसवर परिणाम झाला पण आर्थिक नुकसान झालं नाही किंवा कोणालाही इजा पोचली नाही. GMR ESR लॉजिस्टिक पार्कमधला 70% स्टेक त्यांनी 41.33 कोटीला घेण्यासाठी करार केला. कुठले शेअर तेजीत मंदीत आहेत हे सांगताना आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जे शेअर आपण तेजीत राहतील असं म्हणतो, जर मार्केट जोरदार पडू लागलं तर तेजीतले शेअरसुद्धा मंदीत जायला सुरुवात होते. त्यामुळे स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवा, नाहीतर इंट्राडे ट्रेडिंग करण्याच्या वाटेला जाऊ नका. जर एखादी पोझिशन तुम्ही घेतली तर तुम्ही ती पोझिशन 4 महिने 6 महिने ठेवू शकताय का हा विचार करूनच घ्या, नाहीतर नुकसान होण्याची शक्यता आहे. पहिले तेजीमधले शेअर बघूया. BEL, ABB, एंजल, इंडिगो, VRL लॉजिस्टिक्स, चोला इन्व्हेस्टमेंट, वाटेकवाबा, HDFC लाईफ, नाल्को, हिंदुस्तान युनिलिव्हर, पेट्रोनेट, टीम लीज, क्रायसिल, हिंदुस्तान झिंक, अल्केम, हिंदाल्को, NBCC, HDFC AMC, नेस्ले, ट्रॅक्सन, TRACXN हे 26 मेला बायबॅकवर विचार करणार आहेत म्हणून दिला. ॲस्ट्रल, किम्स, गोकुळदास आणि हिंदुस्तान झिंक. तर मंदीमध्ये कोटक, इंडसइंड बँक, इरकॉन, कोलगेट,
ऑइल इंडिया, आता मार्केट कसं बघता या रिझल्टकडे माहीत नाही, पण ऑइल इंडियाचा क्वार्टर ऑन क्वार्टर कमजोर रिझल्ट लागला आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की इयर ऑन इयर कंपेअर करून रिझल्ट दिलेला असतो. आता मागच्या वर्षी किंवा गेल्या वर्षी त्या क्वार्टरमध्ये काय घडलं आहे त्याच्याशी कंपेअर करून काय फायदा होत नाही, कारण गेल्या वर्षीची पोझिशन वेगळी असते. त्यामुळे नेहमी क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजे गेल्या क्वार्टरमध्ये काय पोझिशन होती त्याच्याशी तुलना करून बघावं, म्हणजे खरी परिस्थिती समजते. आणि त्याच्याचबरोबर एक्सेप्शनल लॉस किंवा अदर इन्कम काही रिझल्टमध्ये आहे का ते पण पाहावं. ओरॅकल, वरुण ब्रिव्हरेजेस, गल्फ ऑइल, गार्डन रिच, JSW स्टील, इन्फोसिस आणि ॲक्सिस बँक. तरीसुद्धा मार्केट सुरू झाल्यानंतर मार्केटच्या लहरीप्रमाणे काय होईल तसे आपण आपल्या निर्णयात बदल करायला शिकलं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं पाहिजे, तरच तोट्याचं प्रमाण कमी होतं किंवा फायद्याचं प्रमाण वाढतं. बघूया आता 9:15 वाजता कसं काय होतं ते. नमस्ते.